नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मराठी भाषा शिक्षकांच्या कार्यशाळेत मराठी व्याकरणावर भर. सोलापूर जिल्हा अध्यापक मंडळाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण. पंढरपूर. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आयोजित एक दिवसीय मराठी व्याकरण या घटकावर प्रशिक्षण कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सेमिनार सभागृहात उत्साहात पार पडला. या प्रसंगी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करताना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, देशाची सुसंस्कृत पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण आणि पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यास त्यांचे मनोबल वाढते आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक प्रेरणा मिळते, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ रंगनाथ सुंबे होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे संपर्क प्रमुख शंकर वडणे, महाराष्ट्र राज्य मराठी शिक्षक संघाचे कार्यवाह डॉक्टर देवीदास गुरव, सहकार्यवाह डॉक्टर रामचंद्र धर्मसाले, प्राचार्या उज्ज्वला साळुंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र आसबे, जिल्हा सचिव शशिकांत उपासे, उपाध्यक्ष सुभाष भीमुनवरू व राजेंद्र माळी, सहसचिव रंगनाथ कोरे, कोषाध्यक्ष शिवाजी कौलगे, प्रसिद्धी प्रमुख रवी देवकर, अमोक सिद्ध देशमुख, काकासाहेब जगताप, दयानंद चिकणे, मिनेश कुमार टोनपे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात रंगनाथ सुंबे यांनी मराठी भाषेचे संवर्धन ही शिक्षकांसह शासनाची ही जबाबदारी असल्याचे सांगितले. मराठीचा सर्व क्षेत्रात वापर वाढविण्याची गरज अधोरेखित करताना न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वाढता वापर हा सकारात्मक बदल असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात रंगनाथ सुंबे यांनी इयत्ता 5वी ते 12वी शिष्यवृत्ती टीईटी आणि स्पर्धा परीक्षाच्या अनुषंगाने समग्र मराठी व्याकरण या विषयावर मार्गदर्शन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृतीयुक्त, आनंददायी आणि अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर डॉक्टर देवीदास गुरव आणि डॉक्टर रामचंद्र धर्मसाले यांनी मराठी व्याकरण व काव्य रसग्रहण या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या शंकांचेही समाधान करण्यात आले. समारोप सत्रात सोजिम प्रेरणा पुरस्कार आणि आदर्श मराठी शिक्षक पुरस्कार देऊन गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि शाल देण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजेंद्र आसबे यांनी या कार्यशाळेला 1000हून अधिक शिक्षकांची उपस्थिती लाभल्याने पुढील काळात तालुकास्तरीय मराठी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुका स्तरावर अधिक शिक्षकांपर्यंत प्रशिक्षण देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मराठी राजभाषा दिन आणि मराठी अभिजात दर्जा दिनानिमित्त जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग तसेच लोकप्रतिनिधी आणि मराठी अध्यापक मंडळ यांच्या वतीने जिल्हास्तरीय उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले, तर मुख्याध्यापक शशिकांत उपासे यांनी आभार मानले. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.